पाठ्यपुस्तकांवर आधारित व्हिडिओ बनवण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले सर्वांचे स्वागत. आणि या संदर्भात चर्चा करण्याकरता आपण सर्व जमलेलो आहोत. 15 डिसेंबर रजिस्ट्रेशनची लास्ट डेट होती आणि ती आपण एक्सटेंड करून 22 डिसेंबर केली होती. सगळ्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे मागच्या आठवड्यातच. 7 डिसेंबर, 14 डिसेंबर, 21 डिसेंबर आणि आज 28 डिसेंबर आपली ही चर्चासत्र म्हणजे चौथं चर्चासत्र आहे. 1000 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि 15 जानेवारी पर्यंत आपल्याला हे व्हिडिओ सबमिट करून घ्यायचे आहेत. 15 जानेवारी लास्ट डेट आहे, ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 31 जानेवारी पर्यंत आपला फर्स्ट असेसमेंट होणार आहे. तर साधारण माझ्या मते एक 150च्या वरती टीचर, 150-200च्या वरती टीचर याच्यात सहभागी झालेले आहेत. जरी आपण समजा 150 टीचर म्हटले आणि 1000 व्हिडिओ जर का आपण कन्सिडर केले तर प्रत्येक व्हिडिओ 3 टीचरला जाईल. म्हणजे साधारण 3000 व्हिडिओ डिवायडेड बाय 150 टीचर असं जर म्हटलं तर प्रत्येक टीचरला साधारण 20 ते 25 व्हिडिओ आपण असेसमेंटला. व्हिडिओ कसा बनवायचा, काय बनवायचा याचं सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ऑलरेडी सर्व टीचर्सला मिळालेले आहेत. प्रत्येक टीचरनी विद्यार्थ्यांचे 10 व्हिडिओ आणि स्वतःचा 1 व्हिडिओ असं अपलोड करायचं आहे, असं आपण अपलोड करायला सांगितलेलं आहे. टीचरमध्ये इनोव्हेटिव्ह व्हिडिओ ही कन्सेप्ट आपण वापरणार आहोत आणि स्टुडंट्समध्ये डू इट युअर सेल्फ हे करून बघा. हे पुस्तकातल्या दिलेल्या किंवा ऍक्टिव्हिटी या दिलेल्या ऍक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांनी निवडायच्या आहेत, टीचरच्या मदतीने निवडायच्या आहेत. त्याप्रमाणे माझ्या मते सर्वांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. काही डुप्लिकेट रजिस्ट्रेशनला आपण अजून एक 8 दिवस देतो आहोत आणि साधारण जानेवारी 15 पर्यंत सर्वांनी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. साधारण ही सर्वसाधारण तारीख आहे. 31 जानेवारी पर्यंत मग सांगितल्याप्रमाणे फर्स्ट राऊंड होईल. नंतर फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन सादरीकरण होईल. त्याची तारीख आहे 8 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी. स्पर्धेचा निकाल 25 फेब्रुवारीला असेल आणि स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी असेल. तरी ही सर्व माहिती, ही टेंटेटिव्ह माहिती सांगितलेली आहे. तरी मी वडनेरे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व डिटेल माहिती सांगावी आणि त्यानंतर काही टीचर्सला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही डिस्कशन करायचं असेल तर डिस्कशन सेशन होईल. तर वडनेरे सर, तुम्ही माहिती सांगावी. नमस्कार सर्वांना. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे 518 व्हिडिओज आपण फायनलाइज केलेले आहेत. म्हणजे ते असाइन्ड या नावाखाली आपण त्यांना दिलेले आहेत. असाइनच्या पुढे मग काही जास्त क्वालिफिकेशन्स असतील, म्हणजे असाइन्ड झालेले व्हिडिओज त्यांची संख्या 518 व्हिडिओज आहेत आणि 122 टीचर्सचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तर हा जो रेशो आहे 4:1च्या आजूबाजू आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे होतं की 10:1 किंवा त्याच्यापेक्षा चांगला असा रेशो असायला पाहिजे. तो रेशो आपण मेंटेन केलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही शिक्षक मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग केलेला आहे. त्याच्यासाठी तुमचे अभिनंदन. आणि खूप चांगल्या प्रमाणावरती आपल्याला व्हिडिओजची संख्या मिळालेली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तसंच 1045 टोटल व्हिडिओसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे त्यांनी प्रपोज केलेलं होतं. त्याच्यापैकी काही डमीज पण असतील. असे 1045 आपल्याकडे प्रपोजल्स आलेले होते. त्याच्यापैकी 518 व्हिडिओज हे आपण फायनलाइज केलेले आहेत. आणि मला असं वाटतं 502 व्हिडिओज जे आहेत त्याची लिस्ट अशी आहे की जी हे नाही आहे, जी अनएक्सेप्टेड व्हिडिओजमध्ये म्हणू शकतो की त्यांना त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे, अशी ती संख्या आहे. आता हे जेव्हा आपण डिक्लेअर केलं 24 तारखेला, मला असं वाटतं त्या दिवशीपासून पुष्कळशे मंडळींचे आपल्याला फोन आलेले आहेत किंवा पुष्कळशांचे मेसेजेस आलेले आहेत. त्यांचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्याच्यामध्ये 24 तारखेला पुष्कळशा लोकांनी, म्हणजे मला वाटतं 5-6 लोकांनी त्या दिवशी हे केलं. असे डे बाय डे किती लोक, म्हणजे टेंटेटिव्ह आकडा आहे हा, काही असं फायनल नाही आहे. कारण याचे अनालिसिस करणं खूप रिगरस काम असतं.
त्यामुळे अजून आम्ही त्याची रिगरस अनालिसिस आपण हाती घेतलेली नाही आहे. हे जे तुम्हाला तुमचे डिफेक्ट रिमूव्ह करण्याची जी लास्ट डेट आहे ती आजची मिडनाईट आहे. म्हणजे आज मिडनाईटपर्यंत तुम्हाला ते फिनिश करायचे आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला 2-3 दिवस आम्हाला अनालिसिस करायला पण लागू शकतात. आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू, बट वी कॅनॉट बी व्हेरी शुअर, कारण काय कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात ते आत्तापासून सांगणं अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमच्या अनालिसिसचं काम चांगल्या प्रकारे फिनिश व्हावं. म्हणजे आमच्याकडून काही त्रुटी किंवा आमच्याकडून काही मिसकन्सेप्शन्स किंवा आमच्याकडून काही मिसगाईड होणं असं होऊ नये, म्हणून ते आम्हाला फार रिगरसली पाहावं लागतं. आणि याच्यामध्ये पुष्कळसे रूल्स जे असतात ते आपल्याला बनवावे लागतात, त्या स्पेसिफिक कंडिशन्स प्रमाणे कस्टमाइज करावे लागतात. त्याच्यामुळे त्याला अनालिसिस करायला पुष्कळ वेळ लागतो. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मध्यरात्र ही आपल्याला आपले जे काही जे तुमच्यामध्ये काही जे त्रुटी असतील, तुम्हाला टॉपिक रिअसाइन करायचे असतील, त्याची लास्ट डेट आजची मिडनाईट आहे. तर आज मिडनाईटपर्यंत आपण ते फिनिश करणं अपेक्षित आहे. आज मिडनाईट नंतर ते स्टॉप होईल. आणि ज्या लोकांचे पण ईमेल आय डीज आधी ॲक्सेप्ट केले गेलेले आहेत त्यांचेच आम्ही ॲक्सेप्ट करणार. नवीन ईमेल आय डी जर आलेला असेल तर तो आम्ही त्याचा आम्ही प्रोसेसिंग करू शकणार नाही. याची मला वाटतं आपल्या फोरमच्या आपला जो हे आहे व्हिडिओ कॉम्पिटिशनची जी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट मी नमूद केलेली आहे. तर त्याप्रमाणे आपले जर व्हिडिओ जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल, तुमच्या काही त्रुटी असेल, काही लोकांच्या नावामध्ये चूक होती, ती चूक दुरुस्त केली, काहींचे टॉपिक बरोबर नव्हते, म्हणजे जे अनअसाइन्ड टॉपिक्स होते, जे अनएक्सेप्टेड टॉपिक्स होते, त्यांच्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं, ते त्यांनी केलं असेल अशा प्रकाराने आपण त्याला रिमूव्ह करत आहोत. त्याचे सगळे जे डिफिकल्टीज आहेत ते रिमूव्ह करत आहोत. आम्ही स्वतः पुष्कळ प्रयोग करून बघितले. मी स्वतः सुद्धा माझ्या ईमेल आय डीवरनं तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी एक फॉर्म बनवून पाठवला होता की ज्याचा व्हिडिओ आपण सगळ्यात पहिले पाहिलेला असेल. ते डेमॉन्स्ट्रेशनचा फॉर्म कसा भरावा याच्यावरचा जो व्हिडिओ 20 मिनिटाचा जो आहे ते बनवत असताना मी जो फॉर्म भरला होता तो सुद्धा त्या डमी फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे तो त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये मला वाटतं सिरियल नंबर 2 किंवा असं काहीतरी असेल त्याच्याप्रमाणे तो सुद्धा तुम्हाला आम्ही सगळे ट्रान्सपरंट पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेला आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना अशी अडचण येत होती की त्यांना प्री फिल्ड फॉर्म येत नव्हता. तर आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा चेक करून बघितलं की प्री फिल्ड फॉर्म का येत नाही. तर एक स्पेसिफिक डेटच्या आधीचे जे फॉर्म्स असतील ते प्री फिल्ड फॉर्म त्याचे येत नव्हते, म्हणजे त्यांना नव्याने एंट्री करावी लागत होती. आणि त्याचा जो हे आहे नवा नंबर जनरेट करत होता. पण माझी ईमेल आय डी पहिले 200 ईमेल आय डीज पैकी एक होती, म्हणून मला त्याच्यामध्ये नवा ईमेल आय डी ॲड नाही केलेला आहे. तसा अजून एक माझा एक ईमेल आय डी होता, त्याच्यातून मी डमी म्हणून एक टेस्टिंगसाठी तो क्रिएट केलेला होता आणि तो मी वापरला. आणि त्याच्यामध्ये काय अडचणी येतात तेही पाहिल्या. आणि ते सगळं लॉजिक विचार करून आम्ही असं ठरवलेलं आहे की आता ह्यावेळीचं महत्त्वाचं लॉजिक हे आहे की जर तुमचा ईमेल आय डी 24 तारखेला जेव्हा आपण ते तुम्हाला जे शेअर केलं त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आय डी असेल तर आम्ही त्याला प्रोसेस करू. नवीन ईमेल आय डी असेल तर त्याला नवीन एंट्री बांधली जाईल आणि ती आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. अशा प्रकाराने आपण त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे. म्हणजे आपल्याला तर हे एंडलेस स्टोरी होऊन जाईल, नवीन लोक येत राहतील आणि ते आपल्याला कधीच काम संपणार नाही. आणि आपल्याला हे फिनिश करायचं आहे, याच्या पुढच्या टप्प्याला आपल्याला जायचं आहे, कसा व्हिडिओ बनवायचा आहे याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यामुळे हे काम आपल्याला आज आपण फिनिश करणार आहोत. आज जी मध्यरात्र जी आहे त्याच्यापर्यंत आपण 23:59 पर्यंत आपण फॉर्म भरायचे आहेत. आज मध्यरात्रीच्या सेकंडापर्यंत हे भरायचे. त्याच्यानंतर आलेले फॉर्म त्याचा टाइम स्टॅम्प असतो, तो आम्ही रिजेक्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हा पहिला टप्पा झाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला नाव कसे, तुमचे टॉपिक कसे असाइन केले जातात त्याच्याबद्दलची आपण पहिले पण 2-3 वेळा आपण त्याच्याबद्दल डिटेल सांगितलेले आहेत. 4थी ते 10वी साठी महाराष्ट्र बोर्डसाठी आपण एक सगळे टॉपिक्स जे आहेत, जे आपण ॲक्सेप्ट केलेल्या टॉपिक्सची जी लिस्ट आहे ती आपण शेअर केलेली आहे. त्याच्यातून तुम्हाला ते टॉपिक्स निवडायचे आहेत. जे टॉपिक्स लोकांनी घेतलेले नाही आहेत तेच निवडायचे आहेत. जर तुम्ही घेतलेलेच टॉपिकपैकी निवडले तर डेफिनेटली ते रिजेक्ट होणार. त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही तुम्हाला शेअर केलेलं आहे. आम्ही 3 एक्सेल शीट्स तुम्हाला शेअर केली होती 24 तारखेला, ज्याच्यामध्ये एक एक्सेल शीट होती ॲक्सेप्टेड किंवा असाइन्ड झालेले जे काही फॉर्म्स आहेत त्यांची लिस्ट,
दुसरी नॉट ॲक्सेप्टेड, अशा प्रकारची जे हे आहेत एंट्रीज आहेत त्यांची लिस्ट. आणि तिसरा कुठले कुठले अनअसाइन्ड टॉपिक्स आहेत त्याची लिस्ट. त्याच्यातून तुम्हाला ते चूज केलं तर तुम्हाला ते सोयीचं जाईल. तुमच्या सोयीसाठी आम्ही हे असे सेग्रिगेशन करून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ते अनअसाइन्ड टॉपिक्स म्हणून ते घ्यायचे आहेत. आता जे ह्या 4थी ते 10वी महाराष्ट्र बोर्डला सोडून बाकीचे जे होते त्यांना पान नंबर देणं आणि पान नंबर प्रमाणे ते पान कोणी त्याच पानावरची जी ऍक्टिव्हिटी ते दुसरा व्यक्ती घेत नाही आहेत. त्याचा आपल्या कॉम्प्युटर प्रोग्रामनी आणि मॅन्युअल चेकिंगनी आपण एन्श्योर केलेलं आहे की लोकांनी डबल एकच टॉपिक 2-2 लोक तर करत नाही आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ते पान नंबर चेक केला आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आम्ही ओके किंवा नॉट ओके म्हटलेलं आहे. तसंच जे बाकीचे बोर्ड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ती ऍक्टिव्हिटीज ही ग्राह्य असू शकते का असू शकत नाही याच्याबद्दल सुद्धा मंडळींनी आम्हाला त्यांचे हे पाठवले, म्हणजे त्यांच्याबद्दल आमचे मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं की ह्या ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये बोर्डाच्या टेक्स्टबुकच्या पुस्तकामध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटी नमूद केलेली आहे A to Z ती तुम्ही घेऊ शकता आणि ती आम्ही अप्रूव्ह केली आणि त्याप्रमाणे ते करत आहेत. आता अशा प्रकाराने आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही केलेली आहे. याच्यामध्ये आमच्या बाजूने पण पुष्कळशा त्रुटी राहिलेल्या असतील. आम्हाला वेळेचा बंधन होता, आमच्याकडे रिसोर्सेसचा प्रश्न होता, आमच्याकडे इन्फॉर्मेशनचा प्रश्न होता, पण त्याच्यामध्ये आम्ही आमच्या बाजूने बेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि टेक्स्टबुकमध्ये असलेली जी ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातूनच तुम्ही निवडावं याचा आमचा आग्रह आहे. आता हा आग्रह का आहे याच्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला, जरी मी माझ्या व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती दिलेली आहे तरी खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि ॲट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग ए ब्रोकन रेकॉर्ड मी असं म्हणणार की आपण का करत आहोत हे परत एकदा तुम्हाला समजावून सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी जे लोकांनी व्हिडिओज बनवले किंवा जे व्हिडिओज आम्ही पाहिले, ह्या वर्षी सुद्धा पुष्कळसे व्हिडिओज येत आहेत, आम्ही ते पाहिलेले नाही आहेत अजून, पण पुष्कळसे व्हिडिओज पाहिलेत. त्याच्यातून एक गोष्ट खूप क्लिअरली लक्षात येते ती म्हणजे विद्यार्थ्यांना काहीही समजलेलं नाही. विद्यार्थ्याला 0 समजलेलं आहे. त्याला जे पाठ्यपुस्तकामध्ये अपेक्षित असलेली जी गोष्ट होती ती सुद्धा बिलकुलही समजलेली नाही. हे एकदम खेदाने, म्हणजे खूप वाईट वाटतं, पण हे सांगण्याची मला गरज वाटते की त्याला 0 समजलेला आहे, बिलकुलच काही समजलेलं नाही आहे. आणि तो जर इनोव्हेशन करत असेल then it is not justified at all. Therefore, we wanted it to be textbook based activity. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही कुठल्या धडामध्ये, आणि टेक्स्टबुक महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने सारासार विचार करून पहिलीचा सिलेबस काय होता, दुसरीचा सिलेबस काय होता वगैरे वगैरे विचार करून त्या विशिष्ट वर्षासाठी सिलेबस मान्य केलेला असेल. त्याच्यामध्ये जी गोष्ट लिहिलेली आहे ती आमच्यासाठी प्रमाण आहे. दॅट इज अ बिब्लिकल ट्रुथ, दॅट इज अ गॉस्पेल ट्रुथ. मी ॲज अ सायंटिस्ट, मी ॲज अ फिजिक्सचा विद्यार्थी म्हणून मी हे म्हणू शकतो, मला माहिती आहे की व्हेक्टरची डेफिनेशन काय आहे. पण जर 9वी मध्ये व्हेक्टरची डेफिनेशन दिलेली आहे, जी 9वीच्या पुस्तकामध्ये व्हेक्टरची डेफिनेशन दिलेली असेल, ती जरी मला फॉल्टी वाटत असेल पण ती 9वी साठी ती अप्रोप्रिएट आहे असं पाठ्यपुस्तक मंडळाच्या तज्ज्ञांना वाटतंय. म्हणून मी त्याला चॅलेंज करणार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण व्हेक्टर शिकवतो तेव्हा हे शिकवतो सदिश आणि अदिश अशा प्रकारचे 2 हे वापरले जातात, डेफिनेशन्स वापरले जातात. वेक्टर क्वांटिटी अँड स्केलर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज आर दोज विच हॅव बोथ डायरेक्शन ॲज वेल एज मॅग्निट्यूड. आणि स्केलर क्वांटिटीच्या बद्दल म्हणतात की इट इज समथिंग विच हॅज ओनली ए मॅग्निट्यूड. पण ही डेफिनेशन एकदम ॲडव्हान्स लेवलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायला गेलंच तर ही डेफिनेशन बरोबर नाही आहे. आय नो, बट आय विल नॉट चॅलेंज इट. आय वॉन्ट टू whatever is given in the textbook and whatever activities have been given in the textbook, those are sacrosanct for us. ते आम्हाला मान्य आहे, ते आपण ग्राह्य धरणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जे अपेक्षित आहे त्या विशिष्ट वर्षाच्या विद्यार्थ्यांना तेच करणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा कमी पण नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तरी
आमची अपेक्षा नाही आहे ती, इट इज अ बोनस. पण कमीत कमी जे पाठ्यपुस्तकामध्ये जे अपेक्षित आहे ज्ञानाची पातळी, ती पातळी त्यांनी गाठलेली असली पाहिजे. आता मी तुम्हाला काही कॉन्क्रीट एक्झाम्पल देतो. आय विल टेक सम टाइम. मला असं वाटतं की जे आपले याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते पण आपण घेऊया, पण 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल सांगतो. एका विद्यार्थ्यांनी एक प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाट्या पुष्कळशा घेतल्या. त्यांनी जलतरंग हे नाव घेतलं होतं. मला असं वाटतं गेल्या वर्षीचा प्रयोग असेल किंवा काय माहिती नाही, मला आठवत नाही, आय डोंट रिमेंबर. बट आय सॉ वन थिंग की ज्याच्यामध्ये जलतरंग त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये वाट्या घेतल्या आणि वाट्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये पाणी ठेवलं आणि ते वाजवून पाहिले. त्याचा साऊंड, पहिली वाटीचं साऊंड आणि शेवटची वाटीचं साऊंड सारखाच वाटतो. त्याच्यामध्ये विशेष काही कानाला तरी काही विशेष फरक नाही वाटत. जर तुम्ही डोळे बंद करून तुम्ही ते ऐकले, यू विल नॉट बी एबल टू मेक आउट फ्रॉम वन टू अनदर. व्हॉट ही कुड हॅव डन, व्हॉट ही शुड हॅव डन, की ते एम्प्टी जेव्हा होते तेव्हा ते बरोबर सारखेच वाजत होते का वाजत नव्हते हे त्यांनी पाहायला पाहिजे होतं. पण तसं न करता त्यांनी पाणी भरलं. ठीक आहे, काय हरकत नाही. ते कदाचित माझ्या ऐकण्यामध्ये चूक होऊ शकते. आय विल नॉट बी, मी त्याला ब्लेम नाही करणार, कदाचित माझी चूक असू शकते. पण त्यांनी जो टेक्निकल शब्द वापरला ते वापरला डेन्सिटी, की पाण्याची डेन्सिटी प्रत्येक याच्यामध्ये वेगळी वेगळी असल्यामुळे जिकडे पाण्याची डेन्सिटी जास्त होती तिकडे टोन डेन्स होता. आता टोनसाठी डेन्स हा शब्द वापरला जात नाही. जर पाठ्यपुस्तकामध्ये तो दिलेला असेल देन आय विल हॅव टू सी, बट आय डोंट थिंक सो मच इतकी जास्त चूक पाठ्यपुस्तक मंडळ करत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकामध्ये जर लिहिलेलं असेल तर मी त्याला काही बोलणार नाही. पण डेन्स हा शब्द, आणि पाणी तर डेन्सिटी एकसारखीच असते. कुठल्याही पुस्तकामध्ये पाण्याची डेन्सिटी, एका ग्लासामध्ये जर पाणी कमी आहे त्याला वॉटर लेवल इज लेस असं म्हणता येईल. पण पाण्याची डेन्सिटी वेगळी वेगळी असल्यामुळे वेगळे वेगळे आवाज आले. ठीक आहे, माझ्या कानामध्ये दोष असू शकतो, कदाचित त्याची आवाज वेगळी असेल आणि मी क्वालिटेटिव्हली ते मी सांगू शकत नाही असं मी म्हणू शकतो ॲट द मोस्ट इन हिज डिफेन्स. पण तरी पण ॲक्टिव्हिटी कशी करू नये याचे खूपसे एक्झाम्पल्स मला गेल्या वर्षी पाहायला मिळाले. एका विद्यार्थ्यांनी एक कप घेतला, त्याला एक दोरी बांधली आणि त्या दोरीच्या 2 कपांच्या मध्ये 2 जे कागदाचे जे कप्स असतात ते घेतले. त्याच्या जसं आपण ते लहानपणी ते टेलिफोन म्हणून खेळत असायचो, एका बाजूने बोलतो आपण, दुसऱ्या बाजूने तो मुलगा ऐकतो, आणि त्यांनी त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंड हा मी डेमॉन्स्ट्रेट करतो आहे असं त्यांनी क्लेम केला. तर याच्यामध्ये रिफ्लेक्शन झाली कुठे? त्याचं म्हणणं आहे की ते जे दोरा आहे तो साऊंडला रिफ्लेक्ट करतो, त्याच्यामुळे आवाजामध्ये बदल झालेला आहे. पण मग तो रिफ्लेक्शन, जर साऊंडची रिफ्लेक्शन होत असेल तर ती आजूबाजूच्या ऑब्जेक्टमध्ये पण व्हायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट जी त्यांनी वेगळे वेगळे 2 साऊंड दाखवले, ते तुम्ही तर मोबाईल एकाच ठिकाणी वापरलेला आहे, त्याला जे ऐकू आलं ते साऊंड कसा होता हे तुमच्या मोबाईलच्या याच्यावरनं कसं दिसेल? तर अशा प्रकारच्या गोष्टी की ज्याच्यातून विद्यार्थ्याला काहीही समजलेलं नाहीये, हे आपल्याला एकदम क्लिअर दिसतं. हे आपण ठीक आहे, आम्ही फंक्शनमध्ये आपण चांगली गोष्ट बोलतो, चांगल्या गोष्टी बोलतो, आपण विद्यार्थ्यांना शाबासकी देतो, पण वी डोंट वॉन्ट टू गिव्ह ए फॉल्स काइंड ऑफ शाबासकी टू अवर पीपल. आपले विद्यार्थी आपले पोरं आहेत, त्यांचा चांगला उत्कर्ष व्हावा, त्यांची चांगली प्रगती व्हावी हे आपल्या मनापासून वाटणारी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी चांगला गायडन्स देणं हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटतो. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही हे म्हणतोय की आपण पाठ्यपुस्तकावरतीच स्थिर राहूया, तो पाया भक्कम करू आणि मग इनोव्हेशन्सकडे जाऊ. इनोव्हेशन्स करणारे जे व्हिडिओज आहेत ते शिक्षकांनी केले तर हरकत नाही. म्हणजे इनोव्हेटिव्ह व्हिडिओ सुद्धा ज्याच्यामध्ये काही गंमतीदार गोष्टी होते किंवा नवीन प्रकाराने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा आपण पाहूया. पण ते काम आपण शिक्षकांसाठी सोडूया. दुसरी गोष्ट जी मला महत्वाची सांगायची आहे व्हिडिओज कसे बनवावे याच्याबद्दल, ती म्हणजे आम्ही हे आहे की तुम्ही लँडस्केप मोडमध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या मोडमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, ज्याच्यामध्ये जो आडवी बाजू आहे, आडवा जो डायमेन्शन आहे तो मोठा आहे, त्या प्रकाराने तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत. तुम्ही जर ते अशा प्रकारे बनवतात त्याला म्हणतात लँडस्केप, त्याला म्हणतात पोर्ट्रेट मोड, आणि अशा मोडला म्हणतात लँडस्केप मोड. म्हणजे आडवे 16:9चा रेशो, ह्या रेशोमध्ये घेणं आपल्याला गरजेचं आहे. गेल्या वर्षी आम्ही पाहिले काही व्हिडिओज जे
पोर्ट्रेट मोडमध्ये घेतले जात होतात. आजकाल पोर्ट्रेट मोड जास्त वापरले जातात कारण त्याला ते रील वगैरेमध्ये तुम्ही वापरता. पण आमची जर अशी रिक्वायरमेंट आहे की लँडस्केप मोडच वापरायचा आहे तर तुम्ही लँडस्केप मोडमध्येच वापरा. हे एक प्रोटोकॉलचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही तुम्ही सायन्स चुकीची शिकली असं माझा मुद्दा नाही आहे. पण जसं की तुम्ही समजा एखादे मिलिटरी 26 जानेवारीची परेडमध्ये एखादा सैन्याचा अधिकारी समजा धोतर घालून आला ते नाही चालणार. ठीक आहे, धोतरचा मी खूप मान ठेवतो, आपल्या भारताची पोशाख आहे. पण जेव्हा तुम्ही मिलिटरीमध्ये आहात तुम्ही मिलिटरीच्या युनिफॉर्म मध्येच वापरायचं असतं. दॅट इज अ प्रोटोकॉल. एखादी शाळेमध्ये एखादा विद्यार्थी बनियान घालून समजा जर शाळेमध्ये आला तर शिक्षक त्याला काढून टाकेल की तुम्ही युनिफॉर्म घालणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही जेव्हा प्रोटोकॉल आहे की तुमचा मोड जो आहे तो 16:9 पाहिजे आणि तो असा पाहिजे म्हणजे हॉरिझॉन्टल पाहिजे तर तुम्ही त्याच मोडमध्ये वापरा. इट इज ए कंटेम्प्ट ऑफ द रूल्स. तर हे आम्ही त्याला कंटेम्प्ट ऑफ द रूल्स म्हणून त्याला आम्ही डिस्क्वालिफाय करण्याचा विचार करतो आहे. तर हे जे महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत हे तुम्ही करणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला आम्ही सूचना म्हणून सांगितली होती की तुम्हाला तुमचे नाव सांगायचे आहे. तुम्ही कुठल्या विषयामध्ये कुठल्या विषय आणि कुठल्या पान नंबर मधून तुम्ही करणार आहात ते सांगायचं आहे. त्याचं महत्व असं आहे की समजा हा व्हिडिओ डिस्ट्रीब्यूट होत असताना कुठे समजा त्याचा फाईल नेम प्रॉब्लेम झाला देन वी विल बी एबल टू आयडेंटिफाय इट. अदरवाइज 1000 videos are going to be there. It will be a madness to search from only the त्याची जे समजा रेकॉर्ड मिस झाला तर आम्हाला काही समजणार नाही आणि इट विल बी अ डिझास्टर फॉर अस. तर तुम्हाला एक फक्त आमची एक अपील आहे की तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव, स्वतःच्या टॉपिकचं नाव आणि पान नंबर सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला ते पानावरती जाऊन आम्हाला पाहता येईल की यांनी जे सांगितलेलं हे काय गोष्टी आहे की जे त्यांनी मिसलीड केलेली आहे. टेक्स्टबुकमध्ये 99% तर माझं मत आहे एकदम स्पष्ट. मी जरी आय मे बी सिन्स आय एम एन एक्सपर्ट आय मे डिसअग्री विथ मेनी ऑफ द थिंग्स, पण पाठ्यपुस्तकामध्ये बरोबरच दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी चुकीचं पाहिलं असेल, चुकीचा समज केलेला असेल तर ते काय समज आहे हे समजण्यासाठी आम्हाला ते पान नंबर पाहिजे. म्हणजे सो दॅट वी कॅन आम्ही सर्च करू, आम्ही गुगलमध्ये सर्च करू, आम्ही अजून कुठल्या तरी पुस्तकं शोधू आणि ते जो कुठला पुस्तक तुमचा कुठलाही बोर्ड असू द्या ते तुम्ही बोर्डाचं नाव सांगणं आणि ते पाठ्यपुस्तक जे काही तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बोलण्यासारखं फार जास्त आहे आणि आत्ता मी खूप नाही बोलणार. पण याच्यावरती आपण एक व्हिडिओ प्रवीण जोशी सरांनी सुद्धा बनवलेला तो सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यामध्ये ही हॅज डन ओनली अप टू व्हॉट हॅज बीन गिवन इन द टेक्स्ट बुक. ज्या टेक्स्ट बुक मध्ये दिले त्याच्यामध्ये काहीही त्यांनी वेगळी गोष्ट सांगितलेली नाहीये. एक अक्षर सुद्धा, एक कॉमा सुद्धा त्यांनी जास्त सांगितलेलं नाही. जितकी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे तेवढंच गोष्टी त्यांनी काटेकोरपणे सांगितलेली आहे. तर तेवढं तुम्ही समजून घ्या. तुम्ही वेगळे वेगळे काही करायला गेला त्याच्यातून तुम्ही यू विल लीड टू मिसकन्सेप्शन विच वी डोंट वॉन्ट. त्याच्यामुळे हे तुमची एक आमची एक पुढच्या याच्यासाठी एक हे आहे सूचना आहे की जेव्हा तुम्ही बनवाल, तुम्ही व्हिडिओज बनवाल, अजून सुद्धा काही लोकांनी बनवले असतील ते चुकीचे जे केलेले असतील दे हॅव टाइम टिल 15th जानेवारी टू चेंज इट. आणि तुम्ही हे पहा की हे व्हिडिओज खूप चांगले क्वालिटीचे बनतायत. म्हणजे आम्ही जेव्हा शाबासकी देऊ तेव्हा ती शाबासकी आमच्या मनापासून आलेली असली पाहिजे, ती फक्त आमच्या होटातून आलेली नसली पाहिजे. म्हणजे अदरवाईज सगळे मुलं माझेच मुलं आहेत, आपलेच मुलं आहेत, आम्ही त्यांना शाबासकी देण्यासाठीच आमचं जीवन जगतो आहोत. पण डोंट लेट दॅट शाबासकी बी वेल डिझर्व्ड. सो इतकं मी बोलतो, तुमचा फार वेळ घेतला. थँक्यू. आणि शर्वरी मॅडम तुम्हाला काहीतरी विचारायचं मला वाटतं. हो सर, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सर. ऍक्च्युली मी जेव्हा एडिट केला फॉर्म ते अनअसाइन एक्सेल होती ना अनअसाइन टॉपिकची, ओके त्याच्यामध्ये मी पाहिलं तर ते 1 अप्रूव्ह होता माझा आणि 9 हे होते. ओके, कोणीतरी गाणं वाजवतोय. त्यामध्ये असं आढळलं की 2 असे एक्सपेरिमेंट होते की एकामध्ये पान नंबर माझ्याकडून चुकीचं झालेलं, म्हणून मग मी काय केलं तो टॉपिक तोच ठेवला, पान नंबर व्यवस्थित टाकून तो सबमिट केला. ओके. आणि दुसऱ्यामध्ये असं झालं पण तो की पान नंबर चेक करत असताना तुम्ही हे चेक केलं ना की तो कोणी घेतलेला नाहीये. हो
हो Okay. ते चेक केलं आणि मग ते तसं मी मेन्शन केलं आहे प्रवीण सरांना ओके असं आणि एकामध्ये असं झालंय की त्या एक्सेल शीट मध्येच पान नंबर चुकीचा आहे एका अजून एक एक्सपेरिमेंटला. तर त्याच्यामध्ये मी काय केलं टॉपिक म्हणजे तो पान नंबर त्याच्यामध्ये एक्सेल शीट मध्ये जो आहे तो चुकीचा असल्यामुळे मी बरोबर पान नंबर टाकलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा चेक करणार कुठल्या वर्ष आहे तो इयर कुठला आहे म्हणजे कुठली इयत्ता आहे? इयत्ता मी सांगते इयत्ता 5वी सॉरी इयत्ता 8वी लेसन 5 इनसाइड द ॲटम. तिथे एक्सेल शीट मध्ये पेज नंबर 28 दिलंय पण ऍक्च्युली ते 29 वर आहे आणि 28 वर ऍक्टिव्हिटी नाहीये. तर मला असं म्हणायचं की ते ग्राह्य धरलं जाईल ना कारण का मी एक्सेल शीट प्रमाणे पेज नंबर न टाकता जो ऍक्युरेट पेज नंबर आहे तो टाकतो. ओके वी विल चेक. जर तुमचं म्हणणं बरोबर असेल तर वी विल रेक्टिफाय आवर एक्सेल शीट. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक माझी चूक होती. चेक केल्या होत्या 9th ची ऍक्टिव्हिटी मी A to Z चेक केली होती ज्याच्यामध्ये फक्त 60 ऍक्टिव्हिटीज होत्या पण बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला वेळेअभावी आम्हाला बघता नाही आल्या. काय ह्युमन एरर असू शकतो ते आम्ही नाही म्हणजे त्याच्यासाठी नाही मी मला सेफर साइड मध्ये की नुसतं त्याच्यामुळे रिजेक्ट नाही ना होणार असं म्हटलं मी जर तिथे मिसमॅच आहे पेज नंबरचा तर. मग तुम्ही तोच पेज टाका ना. तोच मी राईट वाला पेज नंबर टाकलाय आणि एकामध्ये माझी चूक होती. टाकू तुम्ही काय करा जो एक्सेल शीट मध्ये तोच टाका कारण मग आमच्याकडून परत आता वेळेअभावी कदाचित आम्ही जो त्याच्यात बरोबर दिलेला आहे ना तो एक्सेल शीट मध्ये दिलेला तोच टाका कारण आम्ही कम्प्युटर प्रोग्राम मधून रन करणार. अच्छा म्हणजे ऍक्च्युली मी सबमिट केलंय फॉर्म. त्याच्यामध्ये जे चूक आहे ना ते आपण दुरुस्त करू नंतर. आज सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा करता येऊ शकतं. ओके कारण मी सबमिट केलंय मग तो परत करू शकता मध्यरात्रीपर्यंत. बरं ठीक आहे. आणि अजून एक डाऊट होता सर की ऍज अ टीचर जेव्हा व्हिडिओ बनवणार तेव्हा पण हे लेसन ग्रेड हे सगळं लक्षात घ्यायचंय की फक्त कॉन्सेप्ट असला तर चालेल एखादा? कॉन्सेप्ट असला तर चालेल त्याच्यामध्ये लेसन ग्रेड वगैरेची काही गरज नाही. कदाचित इट मे बी सो ब्रॉड दॅट इट मे बी एक्सटेंडिंग ओव्हर टू मेनी टॉपिक्स मेनी वगैरे त्याच्यामुळे त्याची फार डिटेल सांगण्याची गरज नाहीये. ते काही आम्ही मॅच पण करणार नाही आहोत. वी आर नॉट गोइंग टू मॅच इट विथ अदर. येस तोच एक डाऊट होता. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येस आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे? संगम मैडम. यस सर गुड मॉर्निंग सर. सर एक्चुअली ना मैथ्स का मेरा अनअसाइन हुआ है सर. उसके बाद मैंने न्यू टॉपिक अपलोड किया है सर. ओके बट अनअसाइन में जो आपने एक्सेल शीट भेजा है वो साइंस से रिलेटेड है सर. ओके मैथ्स से रिलेटेड नहीं है. तो सर अभी ये न्यू टॉपिक जो लिया वो मतलब अप्रूवल होगा कि नहीं वो डाउटफुल है. ओके रिपीटेड तो नहीं लिया है सर. You have asked a very good question. See, when you are not in the for those people who are not from the 4th and 10th standard महाराष्ट्र बोर्ड, जो 4th और 10th standard महाराष्ट्र बोर्ड वाले हैं उनके लिए तो हमारी एक्सेल शीट है. That is going to be treated as a Bible. If there are any mistakes, keep the mistakes as they are. We will rectify mistakes on our side at a later stage. Right now let's not do it. Okay sir. Okay. Second thing is अभी जिनका महाराष्ट्र बोर्ड नहीं है या जिनका मैथ्स का टॉपिक है या उनके लिए आप ये देखिए कि वो टॉपिक किसी और ने लिया है क्या. सर वो क्रॉस चेक तो किया है. लिया तो किसी ने नहीं है. मैं भी इसके बाद किसी ने अगर चेंज किया रहेगा तो वो तो बैड लक है. वो आपका लक बैड लक क्या होगा वो हम नहीं कह सकते. देखिए किया जाए अगर आपसे पहले किसी ने डेटा एंट्री की होगी और वो बाय चांस अभी पिछले 4 दिनों में उसने अगर पहले एंट्री की होगी और वो टॉपिक पे पहले लिया होगा तो हम उसको देखेंगे. बराबर है कि नहीं? ओके सर. हमको ये ट्रैक नहीं कर सकते कि जो है कैसा होगा. वो शायद सीरियल नंबर के हिसाब से हमको लेना पड़ेगा. देखेंगे. इट विल बी वेरी रैंडम. वी विल नॉट बी एबल टू कुछ भी इंश्योर नहीं कर सकते उसके बारे में. वो कंप्यूटर प्रोग्राम उसके नसीब के ऊपर है. वो थोड़ा इट इज गोइंग टू बी ट्रिकी. हम उसके बारे में एश्योर नहीं कह सकते कि भाई क्या होगा. और ये 500 के आजू बाजू एंट्री आने वाली है. अगर वो मैन बाय मैन अगर देखते रहेंगे तो हमको बहुत दिन लगेंगे उसको करते करते. तो ये इस साल तो काम नहीं फिनिश हो पाएगा. इसलिए हमको थोड़ा सा जो है कंप्यूटर के हिसाब से ही करना पड़ेगा. हम कंप्यूटर का ने जो किया होगा उसको हम डबल चेक करेंगे लेकिन वो थोड़ा सा
ट्रिकी हो सकता है, यू मे हैव बैड लक, वी विल नॉट बी एबल टू एश्योर। ओके सर, थैंक यू। लेकिन कंप्यूटर वो करेगा और उसमें हम कुछ भी जीरो उसमें हम लोग इंटरफियर करते हैं, ये नहीं कि भाई हमारे किसी को हमने ज्यादा फेवर कर दिया, ये बिल्कुल नहीं होगा उसमें। ओके सर, ओके ओके, Yes. थैंक यू सर। ओके, एनी अदर? अर्चना मैडम, यू हैव अ क्वेश्चन? गुड मॉर्निंग सर. सर, आमची स्कूल ग्लोबल विजन स्कूल म्हणून आहे आणि स्टेट बोर्ड आहे, परंतु सायन्स आणि मॅथ्स दोन्ही टेक्स्टबुक आम्ही NCERT चे वापरतो. मग Okay. त्यातल्या ऍक्टिव्हिटीज आम्ही टाकल्या, पण तुम्ही नो ट्राय दिस ऑन पेज नंबर दिस असं दिलंय. तर मग आम्ही जे स्टेट बोर्ड स्कूल आहे तर तिथे मी CBSE केले, चालेल ना एडिट मध्ये? एक मिनिट. नो ट्राय दिस जे आहे हे फक्त महाराष्ट्र बोर्ड साठी झालं असेल. हो, आणि आमचं जे आहे ना, म्हणजे तुम्ही जेव्हा बोर्ड लिहिला ना ओरिजिनल याच्यामध्ये, जेव्हा तुम्हाला नो ट्राय दिस आलेला आहे, याचा अर्थ तो महाराष्ट्र बोर्डच असेल. येस सर. ओके, तर तुम्ही तो त्यावेळेला पहिल्यांदा एंट्री करत असताना तुम्ही महाराष्ट्र बोर्डची एंट्री केलेली असेल. आता तुम्ही ते तुमचा बोर्ड कसं काय बदलला पण त्या बोलाचा? बोर्ड नाही बदलला सर, आम्ही टेक्स्टबुक NCERT चे वापरतो, फक्त मॅथ्स आणि सायन्सचे. नाही, पण मग तो तुमचा जर टेक्स्टबुक NCERT चे वापरताय तर तुमचा महाराष्ट्र बोर्ड कसं काय झालं? हा, मग मी तिथे एडिट मध्ये ना काय म्हणता? एडिट मध्ये ऑप्शन मध्ये मी CBSE केलंय मग. ओके, आता तुम्ही CBSE केलाय. हो सर. पण मुलगा बदललाय का? मुलगा सेम आहे? नाही, सेम. म्हणजे स्कूल आमची स्टेट बोर्डचीच आहे, ठीक आहे, परंतु आम्ही दुसरे वापरतो. ठीक आहे. we will see, we will let it go through the computer program. We will see. Yes, okay. थँक्यू सर. आणि तुमचा काही प्रश्न आहे का कुठली तर प्रश्न अर्चना मॅडम? हॅलो सर. हा, येस. काय नाव आपलं? संदीप आदमनी सर बोलतो सर, परभणीहून. संदीप, बोला. सर, तुम्ही जे मला आपल्याकडून जो मेल आला होता त्याच्यामध्ये सर 21 तारखेचा जो आलेला मेल आहे, ओके, त्याच्यामध्ये माझे जे 3 टॉपिक आहेत, मी एकूण 5 विद्यार्थ्याचे फॉर्म भरले होते, म्हणजे 5 विद्यार्थी हे केले होते एनरोलमेंट. त्याच्यापैकी 2 विद्यार्थ्यांसाठी मला टॉपिक काही मिळाला नाही, की जो ऑलरेडी घेतलेला होता, त्याच्यामुळे मी काही तो त्याच्यामध्ये ऍड केला नाही. ओके. आणि माझे 3 विद्यार्थी जे होते सर, तर त्याच्या नावापुढे जो टॉपिक घेतलेला आहे तर त्याच्या समोर आपल्याकडून ओके असं हे आलेलं आहे, रिमार्क ओके म्हणून. ओके केव्हा आला ओके? 21 तारखेला. नाही, 21 ला तुम्ही सोडून टाका. दॅट वॉज ओनली टू हेल्प यू इन दिस थिंग. हे असाइन्ड जे आहे ना, जर असाइन्ड आलेला असेल तर असाइनलाच मानू. आधीचे जे आहेत ना ईमेल, आणि मग त्यानंतर जी एक्सेल शीट आली का, त्याच्यामध्ये सांगा तुम्ही मला. नवीन एक्सेल शीट मध्ये चेंज टॉपिक असं आलेलं आहे. म्हणजे नवीन एक्सेल शीट आहे, दॅट इज फायनल. दॅट इज फायनल का? दॅट इज फायनल. अर्लियर जी होती ती सगळी तुम्हाला हेल्प करण्यासाठी होती. अच्छा. तुमच्यापैकी पुष्कळशा लोकांना त्याची हेल्प झाली, त्याच्यासाठी होती ती. त्याचा पर्पज सॉल्व्ह झालेला आहे. पण आता ती जुनी एक्सेल शीटच्या बद्दल सांगू नका. हा सर, बरोबर. ओके. अजून काही तुमचा प्रश्न नाही ना? आता तुम्ही त्याप्रमाणे चेंज करा जे फायनल सांगितले त्याप्रमाणे. तुम्हाला शुभेच्छा. ओके सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? सर, प्राजक्ता साठवणे बोलते प्रोग्रेसिव्ह मधून. ओके. सर, आता जी एक्सेल शीट आलेली आहे तिथे साइन असाइन आहे ना. माझ्या मेल मध्ये ऍक्च्युली ते शब्द पण नाही दिसत. आमच्या ज्या दुसऱ्या मॅडम आहेत ना, तर त्यांनी ते सांगितले की वरती असे कॉलम आहे की साइन असाइन, आणि मग तेव्हा ते दिसत आहेत. पण मी आता जे बघितलं ना त्याच्यात 137च दिसत आहेत नंबर. पण आधीच्या ज्या एक्सेल शीट राहायच्या त्याच्यात साधारणतः काहीतरी 1000 झाले होते. तर ते म्हणजे कमी झाले का? ते मायनस केले का डबल झाल्यामुळे? ओके. तुम्ही जे आहे कुठली एक्सेल शीट पाहता आहात? 2 एक्सेल शीट आपली 24 तारखेला 2 एक्सेल शीट्स आम्ही शेअर केल्या होत्या. ऐकून घ्या प्लीज. पहिली एक्सेल शीट जी होती ती फिल्टर्ड होती, म्हणजे तिच्यामध्ये कमी आकडे दिसत होते. ते कमी याच्यासाठी दिसत होते कारण ते फिल्टर केलेली होती. ते आम्ही शेअर करत असताना ते चुकून जो फिल्टरवाली जी एक्सेल शीट होती ती सेम आहे, आयडेंटिकल आहे, सेम आहे. जर तुम्ही त्याला अनफिल्टर केलं तर तुम्हाला 1045 एंट्रीज दिसतील. पण ती फिल्टर केल्यामुळे काही लोकांना अडचणी येत होत्या, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दुसरी एक एक्सेल शीट पाठवली. तर जी आता आपल्या
व्हॉट्सअप ग्रुपवरती जी दिसते 24 तारखेच्या नावापुढे त्याच्यामध्ये तुम्ही बघा. तर ती ओके जर तुम्हाला ओके सर. आता तुम्हाला 3 किंवा 4 एक्सेल शीट दिसत असतील. पहिली एक्सेल शीट ज्याच्यामध्ये एफ असा शब्द आहे, ती एक्सेल शीट जी आहे ती संपूर्ण याची फायनल आहे. ती ज्याच्यामध्ये एफ असा अक्षर आलेला आहे ती फायनल लिस्ट आहे. त्याच्यामध्ये 1045 एंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये असाइन्ड आहेत, नॉन असाइन्ड आहेत, जे काही आहेत ते जे काही त्रुटी आहेत ती सगळी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत आणि त्याच्यामध्ये 3 कलर आहेत. पिवळ्या रंगाचा कलर मध्ये आहे, एका बाजूला लाईट ग्रीन, एका बाजूला लाईट ग्रे, असं असे त्याच्यामध्ये हे आहेत. तर ती तुम्ही पकडा. तुम्ही जी एंट्री सांगताय त्याच्यामध्ये ते पूर्णपणे व्हाईट असेल, ती तुम्ही आता ग्राही धरू नका, म्हणजे तुमच्या सोयीसाठी. काही वेगळं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे एंट्रीज आम्ही कमी केलेली नाहीये. दुसरी एक आम्ही पाठवलेली फक्त असाइनची एक लिस्ट दिलेली आहे की तुमचं असाइन झालेलं आहे. अशा लोकांची 500 लोकच्या आजूबाजू लोकांची एक लिस्ट आहे. 518च्या आजूबाजू असतील मला असं वाटतं. आणि दुसरी जी लिस्ट आहे ती 501 लोकांची आहे, ज्याच्यामध्ये ज्या लोकांना डिफिकल्टीज आहे, ज्या फॉर्ममध्ये एंट्रीजमध्ये काही त्रुटी आहेत त्याची वेगळी पाठवलेली आहे. असे आपण हे पाठवलेले आहेत. ओके, थँक्यू सर. अजून कोणी आहेत का, कोणाला प्रश्न विचारायचे? प्राची मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का? हा सर, अजून एक प्राजक्ता साठवणे बोलते. त्या दिवशी मी प्रवीण सरांना फोन केला होता की टीचरचं जे आहे ना ते टेक्स्च्युअल, ते एआयचं त्यांनी काहीतरी सांगितलं होतं भरायचं, पण ते मला काही समजलं नव्हतं. ओके. हा, म्हणजे ते टीचरचं टेक्स्च्युअल जे आहे ना ते काही मला ते समजलं नाही, म्हणजे माझ्याकडनं ते मग टीचर कडून भरलं गेलं नाही. स्टुडंटचं भरलं मी कधीच. बरोबर आहे. नाही, आता असं आहे, हे जे टीचर्स लोकांचं भरायला अजून टाइम आहे. तुम्ही पहिले आता हे टॉपिक्स वगैरेची जे आहे ना त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि जो तुम्ही शिक्षक म्हणून जे काही तुम्ही व्हिडिओज बनवणार असाल किंवा तुमचे शिक्षक जे व्हिडिओज बनवणार असतील त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय म्हणणार आहात. तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही शिकवता, तुम्ही काही इनोव्हेटिव्ह पद्धतीने शिकवत असाल तर ती इनोव्हेटिव्ह मेथड काय आहे, अशा प्रकारचं तुम्ही जर तुम्ही काही करत असाल त्याचे डिस्क्रिप्शन द्या किंवा मी असं शिकवतोय. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की मी स्वतः एक मॅथमॅटिकल क्रॉसवर्ड म्हणून मी एक प्रयोग बनवला की ह्या प्रकाराने तुम्ही चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मजा येईल, विद्यार्थ्यांना शिकण्यास इंटरेस्ट येईल आणि विद्यार्थ्यांना गेम म्हणून तुम्ही त्याला पाहू शकता. तसं त्याला गेमिफाय करण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, 2 मिनिट 27 सेकंडचा आहे, तो तुम्ही पाहिला असेल. आणि त्याच्याबद्दलची जी काही टेक्स्च्युअल आहे ते पण मी शेअर केलेली आहे तुम्हाला ग्रुपमध्ये. म्हणजे ते मी कसं डिस्क्राईब केलं त्या एआयला आणि त्याच्यामध्ये नेमके काय प्रश्न विचारले. तर एक तर तुम्ही जो 50 मिनिटाचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये कुठले प्रश्न विचारायचे ते क्लिअरली दिलेले आहेत. तर तुम्ही तुमची गोष्ट स्पेसिफाय करा, नेमके काय प्रश्न विचारायचे ते त्यात दिलेले आहेत आणि मग तुम्हाला त्याच्यातून काय रिस्पॉन्स येतो ते पहा. त्याला अजून वेळ आहे. पहिले तुम्ही हे असाइन्ड वगैरे जे आहेत त्याच्याबद्दलचे जे प्रॉब्लेम्स असतील, इश्यूज असतील ते सॉर्ट आउट करा. ओके, थँक्यू सर. ओके. डॉक्टर प्रवीण सर, आता अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का ते विचारा आपण, आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा. माझ्या मते कुणाचे जर का हेच कुणाला विचारेल तर नक्की विचारा, आधी आपण ते कम्प्लीट करू. बरं, सर्वांचे प्रश्न झाले असतील तर आपण त्या भागाकडे जाऊया. सर विचारू का? हा, विचारा. यस. ते ना असाइन्ड कुठे लिहिलेलं आहे हे अजून मला क्लिअर झालं नाही. म्हणजे ओके जर आलेलं असेल तर ते मुलांना करायला सांगायला व्हिडिओ हरकत नाही ना? नाही, तुम्ही जे आहे ना कुठला व्हिडिओ, तुम्ही जे आहे ना कुठली एक्सेल शीट पाहताय ते सगळं चेक करा. तुमची एक्सेल शीट जी आहे 24 डिसेंबरची आहे का त्याच्या आधीची आहे? सर योग्य सर एक रिक्वेस्ट, हा म्हणजे आम्हाला मेलला जे आलेलं असेल त्याच्यावरच आम्हाला बघायला लागेल ना? एक्सेल शीट मध्ये जो तारीख पडलेली आहे, एक्सेल शीट मध्ये अनालिसिस वगैरे वगैरे किंवा असे काही जे काही नाव दिलेले असतील त्याच्यामध्ये तारीख पडलेली असते 24/12/2025 किंवा 24/12/25.
अच्छा तारीख असते ती तारीख तुम्ही पहा, ती 24 तारखेचीच असली पाहिजे. जी फायनल लिस्ट आहे ती 24 डिसेंबरची आहे, ती अच्छा पहा. आधीची लिस्ट तुम्हाला सोयीचं जावं म्हणून ती बनवली. अच्छा ओके आधीच्या लिस्ट वरती तुम्ही ओके लिहिलेला असेल, त्याच्यामुळे आम्ही ओके, ओके ओके. साईड मध्ये चेंज केलं, म्हणजे कोणी चूक करू नये. अच्छा ठीक आहे. ओके हो. 24 तारखेची बघायला लागेल ओके 24 हा. डिसेंबरची पहा. 24 डिसेंबरला आम्ही 3-4 तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला एक्सेल शीट्स पाठवलेले आहेत. एक असाइनची पूर्ण वेगळीच आहे की ज्याच्यामध्ये सगळे असाइन लोक आहेत. असे 518 लोकांची एक लिस्ट आहे. पण ज्यांचे बिलकुल पण म्हणजे ज्यांचे ऍक्सेप्टेड नाही आहे अशा केसेसची वेगळी लिस्ट आहे, जी तिला अनएक्सेप्टेड या नावाखाली आम्ही पाठवलेली आहे. तर तुम्ही ती पाहू शकता. तर तुमचं नाव अनएक्सेप्टेड मध्ये आहे का चालेल सर थँक्यू मध्ये ते पहा आणि त्याप्रमाणे योग्य तो निर्णय. आणि आज मध्यरात्र आपली ओके सर थँक्यू आज मध्यरात्रीच्या आत फिनिश करायचं आपल्याला. त्या एक्सेल शीट आपण व्हॉट्सअप ग्रुपवर जरी पाठवल्या आज तरी बराच वेळ आहे, म्हणजे ती एक म्हणजे ते कन्फर्म करू शकतील बुवा. सर चांगलं होईल पाठवलं तर. धन्यवाद सर. बरं, अजून कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत? सर मला विचारायचं होतं. हा, सर माझ्या स्कूल मधल्या एका टीचरांचं ना मेल आयडीचं आलेलं नाही लिस्ट मध्ये. तुमचं जर मेल आयडी आलेला नसेल असं तर व्हायला नाही पाहिजे. जर तुम्ही बरोबर पाठवलेला असेल तर मेल आयडी यायलाच पाहिजे. आम्ही 4-5 वेळा ते चेक करून बघितलं, असं होतच नाही की ईमेल आयडी येत नाही. पण जर काही नेटवर्क इश्यूजमुळे किंवा काही गुगलच्या प्रॉब्लेममुळे जर झाला नसेल तर आम्ही त्याच्याबद्दल आम्ही त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. तर जर नवीन ईमेल आयडी असेल तर आमचे जो प्रोग्राम आहे तो त्याला रिजेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे एकदम नवीन ईमेल आयडी असेल जो तुमच्या फॉर्ममध्ये कुठेच आलेला नाहीये, तर दॅट इज नॉट वी विल नॉट बी एबल टू कन्सिडर दॅम. ओके सर बाकीचे चेक जे आहेत करते मी त्यांना तुम्ही चांगलं करून घ्या. ठीक असे आहे किती चालेल सर विद्यार्थी आहेत थँक्यू. तुमचे? पुन्हा एकदा बोलू का? सर माझे टोटल 10 विद्यार्थी आहे आणि त्या दुसऱ्या टीचरांचे पण 10 होते. बरं, म्हणजे 10चं काम झालेलं आहे. 10 पैकी किती असाइन्ड आहेत? 10 पैकी माझे 2 असाइन झालेले, 8 ओके, बाकी आहे. ठीक आहे. मग या 8 तर वरती तुम्ही आता कॉन्सन्ट्रेट करा. चेंजेस केले मी. ओके, तर करा. फक्त या मुलांचा वरती थोडा कॉन्सन्ट्रेट प्रॉब्लेम करा. झाला जर त्यांचं म्हणून नाव म्हटलं की- नसेल तर नव्याने ईमेल करायला लावू नका. म्हणजे केलं तरी पण आम्ही त्याला ऍक्सेप्ट नाही करणार. बरं ठीक आहे चालेल चालेल सर. अर्चना मॅडम, अजून काही तुमचा प्रश्न होता? नाही सर, माझा काही प्रश्न नाहीये. क्लिअर. सर A बोलू वरनं का? अजून कोणीतरी होतं, ते काही मध्ये बोलत होते. सर आदिती फडके सर बोलू ओके. का? ओके, बोला. मी ना माझं मेल आता चेक केलं तर 24 तारखेला ना मला फक्त अनअसाइन्ड वाली एकच मेल आलेली आहे. तर प्लीज व्हॉट्सअपला पाठवलं तर फार चांगलं होईल, म्हणजे आम्हाला क्लिअर समजेल. म्हणजे तुमचे किती विद्यार्थी आहेत? सर माझे 10 विद्यार्थी आहेत. 10 तर विद्यार्थी आहेत. मला 24 तारखेची मी मेल चेक केली ना, हं. हा तर 24 तारखेच्या मेलमध्ये मला फक्त अनअसाइन्डचीच मेल दिसते. तर त्यामुळे मला पण थोडंसं कन्फ्युज होतं की मला ते असाइन्ड असं कुठे दिसलेलं नव्हतं. तुमची जी तर mail व्हॉट्सअपला आहे जर पाठवली ना Excel प्रवीण sheet जोशी आहे, सरांनी ती सांगितल्यासारखं. तीन कलरची एक्सेल शीट आहे का? एक्सेल शीट 3 कलरची आहे का 2 कलर का? नाही, ग्रीन कलरची नाही दिसली मला. सिंगल कलरची आहे? नाही, मला अनअसाइन्ड वाली आणि व्हाईट कलरचीच नाही मिळाली. नाही, अनअसाइन्ड असं काही नाहीच आहे ना मॅडम. व्हाईट कलर अनअसाइन्ड. व्हाईट कलर. ठीक आहे, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये पाठवू. अनअसाइन्ड वाली एकच दिसते सर मला. तुम्ही त्याच्यामध्ये फिल्टर करा तुमच्या नावापुढे आणि ते सगळे पाहतील तुम्हाला. अनफिल्टर करून पाहू शकता तुम्ही. पण आम्ही तुम्हाला परत एकदा पाठवून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. हा चालेल. आणि या थँक्यू ग्रुपमध्ये सर. तुम्ही चेक करू शकता. ग्रुपमध्ये सुद्धा फक्त असाइन्ड वाल्यांची वेगळी लिस्ट केलेली आहे, फक्त अनअसाइन्ड वाल्यांची वेगळी लिस्ट केलेली आहे. ओके आपले जे हे ओके लिस्ट करते चेक सर. ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ते चेक करा, तुम्हाला सापडेल तुम्हाला पटकन. 24 तारखेला पहा. 24 तारखेचे जे काही मेसेजेस चालेल सर. थँक्यू. सगळे सापडतील तुम्हाला. ओके 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 सर. ओके ओके. मला असं वाटतं पुष्कळ वेळ झालेला आहे. आता अजून काही कोणाचे प्रश्न आहेत ते पाहू आणि मग याच्यावरती पुढे हे करू. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या डिफिकल्टी किंवा चर्चा आपली चांगली झालेली आहे आणि प्रश्न उत्तरही बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि आजच्या दिवसात आपण तुम्हाला चेंजेस करायचे आहेत ते करून व्हिडिओ बनवायला सुरुवात करायला हरकत नाही.
आणि विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कसा बनवावा या संदर्भात माझ्या मते मागे 1-2 पण व्हिडिओ वडनेरे सरांनी पाठवलेले आहेत आणि काल का परवा मी पण एक व्हिडिओ अपलोड केला आहे. साधारण 3 ते 5 मिनिटाचा तो व्हिडिओ असावा. त्यामध्ये विद्यार्थ्याची सर्व माहिती सांगणं अपेक्षित आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्डच व्हिडिओ पाहिजे हे आपण मागे परत सांगितलेलंच आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना आणि टीचर्सला शुभेच्छा. एक लास्ट बोलायचं मला की जर कोणी असं केलं की तो जो व्हिडिओ बनवलेला आहे तो त्या टॉपिक वरती नाही आहे की जो टॉपिक त्याला असाइन केलेला आहे, देन वी विल म्हणजे त्यांना आम्ही डिस्क्वालिफाय करू. कारण ही आपण एवढी एक्सरसाइज करतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मनाचाच समजा व्हिडिओ बनवला, देन ही विल बी डिस्क्वालिफाईड. व्हेरी सॉरी टू से, पण आम्ही एक्सेप्ट नाही करणार. कारण आपण एवढ्या दिवसाची आपण माथापच्ची करतोय पण त्याच्यानंतर तो मुलगा सांगतोय माझा टॉपिकचा म्हणजे तो टॉपिक दिला समजा त्याला सरफेस टेन्शन आणि तो बनवतो विस्कॉसिटीवरती किंवा डेन्सिटीवरती टॉपिक दिलेला आहे आणि तो बनवतोय हव्याचा प्रयोग, तर ते आपल्याला नाही चालणार. जे टॉपिक तुम्हाला असाइन केलेला आहे त्याच टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे असं विद्यार्थ्यांना क्लिअरली सांगा. अदरवाईज वी आर गोइंग टू नॉट कन्सिडर दोज टॉपिक्स. म्हणजे हे एक मुद्दा आपला बोलायचा होता. मला वाटलं तो एक इम्प्लाइड आहे, पण ज्या प्रकाराने लोकांचे म्हणजे हे येत आहेत व्हिडिओज पाहायला मिळत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की कदाचित कोणी ही चूक करू शकतोय. तर लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. ठीक आहे प्रवीण सर, मला वाटतं आपण इकडे थांबू. सर माझा एक इश्यू आहे सर. बोला. हॅलो. हा सर, पेज नंबर माझा तिथे दिसत नाहीये आणि तो टॉपिक दुसरा कोणीतरी घेतलेला आहे, पण पेज नंबर नव्हता त्यामुळे तो रिजेक्ट झालाय का? नाही, आम्हाला असं ऑफलाईन नाही सांगता येणार मॅडम. 1045 केसेस जे आमच्या डोळ्यासमोर नसतात. नाही, माझा एक असा इश्यू आहे. इट इज लाईकली दॅट तुम्हाला मिळणारच नाही. तुम्हाला पेज नंबर टाकलेला नसेल तर तुम्हाला टॉपिक असाइन होणारच नाही. हे 100% खरं. ओके, आता पेज नंबर टाकून तो होईल का? पहा, पेज नंबर टाकून नवीन टॉपिक घेत असतात हे पहा की ऑलरेडी कोणी घेतलेला नाहीये ना, तर परत रिजेक्ट होईल आणि याच्यानंतर आम्ही परत हे करणार नाही आहोत. दिस इज द लास्ट चान्स. याच्यानंतर परत आम्ही हे खेळ खेळत नाही बसणार आहोत. ओके. येस. थँक्यू. मग ते योग्य असेल तर ते सिलेक्ट केले जातील. म्हणजे मग आज तुमचे मध्यरात्रीपर्यंत जर का जे असेल त्याच्यावर परत अनालिसिस होईल आणि तुम्हाला 1 ते 2 दिवसात ते फायनल कळवलं जाईल. आणि 15 तारखेपर्यंत व्हिडिओ सबमिशनची लास्ट डेट आहे 15 जानेवारी. ती मात्र आपल्याला पुढे आपण नेऊ शकत नाही, कारण त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, नंतर स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस समारंभ हे फिक्स डेटला करायचे आहेत. त्यामुळे आतापर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आणि माझ्या मते आपल्या सर्वांची चर्चा झाली असेल तर आपण मीटिंग थांबवू.